हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचं आपलं 7वं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथला जायला वाराणसीमध्ये जावं लागतं. तशी मी वाराणसीमध्ये पोहोचले आणि पोहोचल्या तिथला गरम गरम नाश्ता केला, तो म्हणजे कचोरी आणि सब्जी. बटाट्याची भाजी होती ही मसालेदार आणि खरोखरच मसालेदार होती. नाश्ता करून मी निघाले हॉटेलवर सामान ठेवलं आणि लगेचच बाहेर पडले तिथलं साईट सीइंग करायला, मंदिरांचं दर्शन घ्यायला. रिक्षा गेली त्याची एक वेगळीच उत्सुकता मला, उगाचच. मुंबईमध्ये अशा रिक्षा आता बघायला मिळत नाहीत, त्यामुळे आपली एक उत्सुकता. रिक्षेने मी गेले आधी पेटपूजा करायला. खूप भूक लागली होती. तिथल्या एका हॉटेलमधला, वाराणसीमधला फेमस असा एक आलू टिक्की चाट असा एक पदार्थ मी खाल्ला. विशेष नाही आवडला मला, पण ठीक आहे, म्हणजे तिथे गेल्यावर आपण तिथलं खायचं, नाही तर काय करायचं. नंतर तिकडून गेले मी तिथल्या एका अत्यंत जुन्या आणि अशा प्रसिद्ध मंदिरात, ते म्हणजे तिलभांडेश्वर मंदिर. तिलभांडेश्वर मंदिर या मंदिराचं नाव अशासाठी पडलंय की तिथली महादेवाची पिंडी ही रोज म्हणे तिळा एवढी वाढते आणि अशी मान्यता आहे तिथली, त्यामुळे त्याचं नाव तिलभांडेश्वर पडलंय. शंकराची ही पिंडी इतकी मोठी दिसते आपल्याला, म्हणजे मी तरी फार कमी वेळा अशी पिंडी बघितली एवढी मोठी. ही बघा. या मंदिरानंतर मी गेले दुर्गा माता मंदिर. हे मंदिर पूर्ण असं लाल रंगाचं आहे. खूप छान मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला एक पाण्याचं मोठं कुंड आहे, ज्याला दुर्गा कुंड असं म्हणतात. मंदिराच्या आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्यामुळे फोन जमा केला आणि या आदिशक्ती मा दुर्गाचं दर्शन घेण्यासाठी मी आत गेले. या मंदिरात दुर्गामातेचं दर्शन घेतलं आणि मग मी गेले संकट मोचन मंदिरात. तुळशीदासांना हनुमानजींनी इथे दर्शन दिलं होतं, त्यामुळे या मंदिराची स्थापना तुळशीदासांनी केली होती अशी मान्यता आहे. फार छान मंदिर होतं. या मंदिराचा प्रसाद म्हणून इथे बेसनाचे लाडू खूपच प्रसिद्ध आहेत. त्यानंतर मी गेले त्रिदेव मंदिर. हे ते मंदिर. भारतामध्ये ब्रह्माजींची मंदिरं खूप कमी आहेत, पण या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि शिवा या तिघांचीही पूजा केली जाते, म्हणून याला त्रिदेव मंदिर म्हणतात. तिथून मी गेले तुलसी मानस मंदिर. तुलसीदासांनी याच ठिकाणी रामचरितमानस हा महान ग्रंथ लिहिला, म्हणून याला तुलसी मानस मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. मंदिर अत्यंत स्वच्छ शुभ्र मार्बलमध्ये बनवलेलं आहे आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या संपूर्ण भिंतींवर रामचरितमानसाचे दोहे लिहिलेले आहेत. रामायणातील काही प्रसंगही इथे कोरले गेलेले आहेत. इतकं सुंदर होतं हे मंदिर, शांत होतं. जय श्रीराम. इथून दर्शन घेऊन मी निघाले तर माझा ड्रायव्हर मला म्हणाला की मी तुम्हाला साडी बनवण्याचा कारखाना दाखवतो. मी एका पायावर तयार. मग तो मला एका कारखान्यात घेऊन गेला. इथे असे असंख्य कारखाने आहेत, म्हणजे इथल्या लोकांचा मूळ व्यवसाय हा असे कारखान्यांमध्ये साड्या बनवणे आणि त्या कारखान्यांच्या पुढेच त्यांची दुकानं आहेत, जिथे ते ह्या साड्या विकतात. आणि हा वडिलोपार्जित त्यांचा धंदा असल्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वाराणसी किंवा बनारस हे साड्यांसाठी किती प्रसिद्ध आहे. हा माझ्या रिक्षेचा ड्रायव्हर होता. तो मला समजून सांगत होता सगळी माहिती आणि मलाही फारच आवडत होती. साडी कशी बनते, साडीचा धागा कसा बनतो, कोणत्या धाग्याला काय म्हणतात, कारण इथे फसवणूक होण्याचे चान्सेस खूप आहेत. बनारसमध्ये डमी सिल्क, डमी बनारस असे अनेक जण विकतात, कारण आपल्यासारखे इतके एक्सायटेड असतात की कधी साडी घेतोय आणि आपल्याला त्यातला फरक कळत नाही. त्यामुळे माहितीचा माणूस असणं अत्यंत गरजेचं आहे साडी खरेदी करताना. आता एवढी साडी कशी बनवतात हे मी शिकल्यानंतर किंवा बघितल्यानंतर साडी खरेदी केलीच पाहिजे ना. त्यामुळे मी ह्या दुकानात गेले. मनसोक्त साड्यांचा आणि मनसोक्त साडी खरेदीचा आनंद घेतला. हे इतनी
बारीक बारीक गलियां हैं, ये गाड़ी चलाना भी मुश्किल है यहाँ पे। यहाँ हर कोई ड्राइव नहीं कर पाएगा। वही तो, चला जाएगा। और हर तरह की रिक्शा है, जैसे आपकी है, ये साइकिल वाली है, वो जो सुबह चाचा की थी वैसी वाली है। वैसी भी है हमारे पास। हाँ नहीं मतलब सब तरह की जा रही है यहाँ से, इतनी छोटी गलियां हैं। गल्ली बोळातनं मजल दरमजल करत तो बिचारा रिक्षा काढत होता, अर्थात त्याला त्याची सवय आहे, पण मी आपली जीव मुठीत घेऊनच बसले होते। हे बघा केवढीशा गलिया आहेत, बनारस की गलिया यालाच म्हणतात। मी चाललीये काशीमधल्या अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये, जिथून रस्ता जातो दशाश्वमेध घाटाकडे, आणि दशाश्वमेध घाटाकडे जाणारा रस्ता म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मी चालली आहे रात्रीची अत्यंत फेमस अशी भव्य अशी गंगा आरती अटेंड करायला। किती किती गजबजाट आहे बघा, आणि किती भरलेलं आहे काशी, म्हणजे बाप रे बाप। आता हे बघा, हा तो दशाश्वमेध घाट गच्च भरलेला होता। माझ्या कॅमेरामध्ये मला पूर्ण खात्री आहे की अख्खी गर्दी आलेलीच नसणार आहे, याच्यापेक्षा जास्त गर्दी असणार आहे। मी माझा एक बिचारा प्रयत्न करत होते कॅप्चर करायचा, पण मला माहिती आहे की याच्यापेक्षा जास्त गर्दी असणार आहे। आणि इथे वर तुम्हाला दिसतंय, इथे आता आरती सुरू होणार आहे, ही बघा। आणि तुम्हाला एक योगायोग सांगू, मी ज्या दिवशी काशीला जायचं ठरवलं तेव्हा मला खरंच हे माहीत नव्हतं, माझ्या लक्षात नाही आलं, पण मी गंगा घाटावर बसले होते आणि जेव्हा या गंगा आरतीचा अनुभव घेत होते त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती, आणि मला हे कळल्यानंतर माझ्या डोळ्यातनं फक्त पाणी येत होतं। आहा हा हा, अजून काय पाहिजे आयुष्यात। हर हर गंगे। हे बाहेर एक गंगा मातेचं मंदिर आहे, तिथे मी दर्शन घेतलं, तिथून परत एकदा सगळी गर्दी बघितली। हेलो बनारस, आपका ध्यान किधर है? बनारसी पान इधर है। बनारस की शान बनारसी पान, एक बार खाएंगे बार बार जरूर आएंगे। बनारस के मशहूर बनारसी पान, तो फटाफट से आइए, बनारसी पान का लुत्फ उठाइए। मग मी निघाले मणिकर्णिका घाटाकडे। तिथे जाताना मला हे आपलं मेन काशी विश्वनाथ धाम दिसलं। दर्शन मी दुसऱ्या दिवशी सकाळी घेणार होते, पण रात्री म्हणलं एवढे LED लावलेत त्यांनी। हे मणिकर्णिका घाटाकडे जाण्याचं एक गेट आहे। मी ॲक्च्युली तिथे आत्ता चालली आहे, कारण तिथे एक अत्तरवाला बसतो असं मला कळलं होतं। हा बघा, हा तो अत्तरवाला आहे। वडिलोपार्जित अनेक पिढ्यानपिढ्या त्यांच्या या व्यवसायात आहेत। मी पण त्यांच्याकडनं खूप सारी अत्तरं बनवून घेतली, प्रसादला फार आवडतात अत्तरं। अशी कमाल वासाची त्यांनी मला काही अत्तरं बनवून दिली। खुश होता तो, आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मग परत एकदा निघाले पेटपूजा करायला। पण तुम्ही बघताय केवढी गर्दी आहे। मला तो चाट खायचा होता, तो काही माझ्या वाट्याला आला नाही। मग मी डायरेक्ट डिनर करायला गेले। माझा रिक्षाचा ड्रायव्हर मला घेऊन गेला बाटी चौखा ह्या काशीमधल्या खूपच फेमस हॉटेलमध्ये। 2-3 मजली हॉटेल होतं हे। हे बघा, बाटी चौखा छान होतं, आणि हॉटेल खूपच स्वच्छ होतं, छान मॅनेज्ड केलेलं होतं, कारण प्रचंड गर्दी होती, नंबर लावायला लागत होता। तिथली संस्कृती, जुनं कल्चर सगळं त्यांनी मेंटेन केलं आहे। तिथे काय काय गोष्टी ठेवल्या आहेत ज्याची ते आपल्याला माहिती सांगतात, ते सगळं मी फिरले। आणि अप्रतिम अशी बैठक मारून पोटभर जेवले।
येस, बाटी चौखा. तो खाऊन मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. रात्रीचे 10 वाजले होते तरी मला तिथलं एक मंदिर करायचंच होतं. मी तुम्हाला सांगू, 3,500-4 हजाराच्या वर काशीमधली मंदिर आहेत. ती काही सगळी करणं शक्य नव्हतं, पण मी काही महत्त्वाची मंदिरं नोट डाऊन करून गेले होते आणि ही मला करायचीच होती. ह्या गल्ली बोळातनं मी अशी एकटी फिरत होते, थोडीशी घाबरले होते, पण ठीक आहे, मज्जा आली मला. बनारस की गलियों में घूमते कंप्लीट फिल्मी. या गल्ली बोळातनं पार करत करत मी पोचले कालभैरव मंदिर. बाबाजींचं दर्शन घेतलं नाही असं होऊच शकत नाही. आणि मग मी निघाले हॉटेलवर आराम करायला, कारण मला पहाटे 4 वाजता उठून 80 घाटावर जायचं होतं पहाटेची गंगा आरती बघायला. खूप थकले होते चालून चालून. गुड नाईट. ही बघा, परत एकदा सकाळी मी निघाले 3:30-4 वाजता रिक्षाने 80 घाटावर तिथली पहाटेची गंगा आरती बघायला आणि सूर्योदय बघायला. कंपॅरेटिव्हली म्हणजे दशाश्वमेध घाटावरच्या कंपॅरिझनमध्ये इथे गर्दी थोडी कमी असते, त्यामुळे बसायला जागा मिळते. खूप छानच वातावरण होतं हे, म्हणजे अत्यंत शांततेत सगळं चाललं होतं. गंगा आरती झाल्यानंतर मी गेले बोटिंग करायला. इथे येऊन तुम्ही बोटिंग नाही केलं तर मग काय मजा आहे. त्या बोटीच्या राईडमध्ये तुम्हाला खूप सारे घाट दिसतात. जवळजवळ 80 ते 90 घाट आहेत ह्या तीरावर. ते सगळे तर बघणं आपल्याला पॉसिबल नाही होत, पण बोटीमधनं फिरताना जेवढे शक्य आहे तेवढे मी बघितले. हे बघा काय सुंदर दिसतंय. आपण हे दृश्य किती वेळा हिंदी फिल्म्समध्ये पाहिलं आहे ना. मज्जा आली मला पण ते असं प्रत्यक्ष बघताना. आहा हा, फारच कमाल वास्तू आहेत या. मणिकर्णिका घाट, या घाटावर अंत्यसंस्कार केले जातात. काशीमध्ये फिरताना तुमच्या आजूबाजूनी खूप तुम्हाला अंत्ययात्रा दिसते, अंत्यविधी चाललेले दिसतात. असा सूर्योदय बघितला आणि मग मी गेले इथल्या गौरी केदारेश्वर मंदिरात. असं म्हणलं जातं, ज्यांना केदारनाथला जाणं शक्य होत नाही त्यांनी काशीमध्ये येऊन या मंदिराचं दर्शन केलं तरी केदारनाथचं दर्शन केल्याचं पुण्य मिळतं. हे मंदिरही गंगेच्या किनाऱ्यावरच आहे. या मंदिरात मी दर्शन घेतलं आणि परत एकदा मी निघाले पेट पूजा करायला. तुम्हाला वाटेल मी किती वेळा खातीये, तर नाही, असं मी खूप नाही खाल्लंय, पण सगळं मला थोडं थोडं खाऊन बघायचं होतं. काशीमध्ये येऊन हे नाही खाल्लं ते नाही खाल्लं असं नको व्हायला ना. मग मला माझ्या ड्रायव्हरनी एका गल्लीच्या तोंडाशी आणून सोडलं आणि सांगितलं, अंदर जाओ, अंदर आपको एक फेमस हॉटेल मिलेगा. आता ते फेमस हॉटेल शोधत शोधत मी एवढी चालले, इतकी परत चालले, पण ते हॉटेल मला हवंच होतं. आणि हे ते राम भंडार. इथे सकाळी सकाळी ही गर्दी आहे, पाहिलीत तुम्ही. म्हणजे ही काहीच नाही आहे खरं तर, अजून खूप गर्दी होते. तिथे मी परत एकदा कचोडी, सब्जी आणि गरम गरम जिलबी असा नाश्ता केला आणि परत एकदा गल्ली बोळातून निघाले पुढच्या मंदिराचं दर्शन घ्यायला. प्रत्येक भिंतीवर काही ना काहीतरी काम केलेलं आहे, काहीतरी कथा आहेत. प्रत्येक भिंतीवर त्यांचं म्हणणं आहे. या नगरामध्ये तुम्ही आल्यानंतर, या नगरीमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूचं वातावरणच इतकं आध्यात्मिक करून टाकतं. ही आहे चंद्रकूप वेल. अशी मान्यता आहे की या विहिरीमध्ये जर तुमचा चेहरा स्पष्ट दिसला तर तुमचं आयुष्य खूप दीर्घ आहे आणि नाही दिसला तर आयुष्य कमी आहे. अर्थात ही मान्यता आहे, पण आता इथे गेल्यावर हे जर मला माहिती आहे तर मला असं वाटलं की आपण हे करून बघूया. मग मी पण हे करून बघितलं आणि माझा चेहरा दिसलाय.
इथलं पाणी तीर्थ म्हणून घेण्याची एक प्रथा आहे. तसं मी तीर्थ घेतलं आणि निघाले आपल्या काशी विश्वनाथ मंदिरात. विश्वनाथजींचं दर्शन घेण्यासाठी मी इतकी आतुर झाले होते. हे मंदिर फारच भव्य आणि स्वच्छ आहे. केवढा परिसर होता या मंदिराचा. मंदिरामध्ये दर्शन घेतलं, माझं अजून एक ज्योतिर्लिंग पूर्ण केलं आणि अत्यंत प्रसन्न भावाने हे फोटो काढले. मग मी गेले तिथूनच जवळ असलेल्या अन्नपूर्णा मठ मंदिरात. मंदिर खूप लहान आहे पण अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. अन्न आणि समृद्धीची देवी म्हणून या देवीला पूजलं जातं. किती सुंदर मंदिर आहे पण हे बघा, पूर्ण असं कलरफुल मंदिर आहे. अन्नपूर्णा माता. इथून मी गेले भारतातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे विशालाक्षी मंदिर. इथे मां सतीचे कान पडले होते. या मंदिरात मी दर्शन घेतलं आणि तिथून मी गेले काशी हिंदू विश्वविद्यालय. हे भारतातील सर्वात मोठं रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटीजपैकी ही युनिव्हर्सिटी आहे. त्याचा एरिया, त्याचा कॅम्पस इतका मोठा आहे. या कॅम्पसमध्येच विश्वनाथजींचंही एक मंदिर आहे. त्याला बिर्ला मंदिर असंही म्हणतात. खूप सुंदर एरिया होता हा. दर्शन घेतलं आणि मी निघाले मुंबईच्या दिशेने. अरे, माझा टमाटर चाट राहिला. येस, टमाटर चाट खाल्ला आणि मगच वाराणसी सोडलं. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर